आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, मी इथे सकाळपासून बघते मतदानाची गर्दी प्रचंड वाढलेली आहे, मात्र एक प्रश्न कायम आहे तो म्हणजे जे आहे शिवसेनेचं धनुष्यबाण यंदा या ठिकाणी नाही। मात्र शिवसेनेचं धनुष्यबाण या ठिकाणी गेल्या वेळेसही नव्हतं, मुद्दामून हे सेट करण्याचा नॅरेटिव्ह प्रयत्न केला जातोय का? नाही, धनुष्यबाण या मतदारसंघामध्ये 99 नंतर कधीच नव्हतं लोकसभेसाठी। त्यामुळे लोकसभेला एक तर कमळ असायचं, यावेळेला कमळाच्या ऐवजी हात आहे आणि त्या हाताला आम्ही सगळे शिवसैनिक मतदान करू। उद्धव ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर म्हटलंय की मतदान करा, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, पुन्हा तुमचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी जे आहे सूचक इशारा हा विरोधकांना जो आहे किंवा प्रतिस्पर्धी पक्षांना मानायचा का? आम्ही हेच म्हणतो की संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे। हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर 5 वर्षातून एकदा करता येतो, लोकसभेला एकदा करता येतो, विधानसभेला एकदा येतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना एकदा येतो। तर ह्या मतदानाला दिलेला अधिकार फुकट घालवू नका असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय की या ठिकाणी अनिल परब हे त्यांच्या कुटुंबियासह मतदानासाठी आले होते आणि त्यांनी जे आहे विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। यासह या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना जे आहे वर्षा गायकवाड ह्याच विजयी ठरतील किंवा विजयाचे दावेदार होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई।